हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर या सदरात ऐकूया निसर्ग जागृती याविषयीची माहिती. लेखन आहे डॉ. सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, माझं गाव, माझं जंगल, माझं शेत, माझा परिसर एवढ्या क्षेत्रातील जैवविविधतेची माहिती संकलित आपण केली तरी प्रचंड माहिती आपल्याला मिळणार आहे. यासाठी काही विशिष्ट पद्धती आपण जाणून घेतल्या तर जैविक नोंदवही ठेवणं सुकर जाईल. त्या ठिकाणचा कच्चा नकाशा आपल्याला तयार केला पाहिजे. किमान 10 नमुना बिंदू निश्चित करावेत. नमुना निरीक्षण करत असताना बिंदू सरळ रेषेत अडचणीत असतील तर थोडेफार अंतर बदलावं. परंतु असे अनेक बिंदू निरीक्षणासाठी उपयोगात आणले तर निरीक्षण अचूक होईल. जलक्षेत्र, सपाट क्षेत्र, गवताळ क्षेत्र, डोंगर, उतार, माथा, दरी इत्यादी प्रकार त्यात आलेले असतील असं जास्तीत जास्त क्षेत्र निरीक्षणासाठी घेतलं जातं. ठराविक जागेत ठराविक प्रकारची किती झाडं, किती प्राणी, किती पक्षी, किती प्रकारची फुलपाखरं, कीटक याची प्रजातीनुसार नोंद घेतली जाते. हे काम मेहनतीचं आणि चिकाटीचं असतं आणि सातत्यपूर्ण असतं. जैवविविधता सर्वेक्षणासाठी काही पद्धती वापरल्या जातात. त्यातली एक आहे ट्रान्झॅक्शन पद्धत. खूप अंतरावरती निरीक्षण सर्वेक्षण करण्यासाठी ही पद्धत वापरतात. यात ठराविक टप्प्यात दिसणारी सजीवांची नोंदणी केली जाते. दुसरी पद्धत आहे चौरस पद्धत. यामध्ये पाईप किंवा लाकडी चौकटीच्या सहाय्यानं चौरस करून त्यातील संख्या मोजली जाते. 1 चौरस मीटरमधील गवत, फुलझाडं, झुडपं, 25 चौरस मीटरमधील कीटक, फुलपाखरं आणि 100 चौरस मीटर क्षेत्रातली मोठी झाडं, पक्षी, प्राणी हे मोजण्यासाठी चौरस पद्धत वापरतात. रेषा पद्धतीत सरळ रेषेत चालत राहायचं आणि तिथं आढळणाऱ्या सजीवांच्या नोंदी घ्यायच्या. ठराविक मर्यादा क्षेत्रातील डाव्या आणि उजव्या बाजूला पाहून नोंदी केल्या जातात. यात हलणारी, उडणारी, पळणारी फुलपाखरं किंवा पक्षी यांची दुबार नोंद होऊ नये म्हणून काही वेळा एकाच बाजूच्या नोंदी घेतल्या जातात. जास्तीत जास्त सरळ जायचं आणि अनेक जण वेगवेगळ्या रेषांवर जाऊन निरीक्षणं ही नोंदवू शकतात. पट्टा पद्धतीनं वृक्षांची, प्राण्यांची, पक्ष्यांची आणि कीटकांची गणना केली जाते. किती जण सर्वेक्षण करणार आहेत ते पाहून तेवढ्या रुंदीच्या पट्टीचं सर्वेक्षण करायला सांगितलं जातं. बिंदू पद्धत यामध्ये निरीक्षक, संशोधक एकाच जागी बसतात आणि निरीक्षण नोंदवतात. म्हणजे एखाद्या तलावाकाठी किती स्थलांतरित पक्षी येतात त्यांचा एका ठिकाणी बसून अभ्यास केला जातो. किंवा बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात केली जाणारी वन्य प्राणी गणना एका ठिकाणी बसून एका मचाणावर बसून 24 तासांची निरीक्षणं मग नोंदवली जातात. हवामान, तापमान, आर्द्रता, अक्षांश, रेखांश त्यानुसार झाडं, वेली, गवत, छोट्या वनस्पती, औषधी वनस्पती, त्या वनस्पतींची तूट, तोड किंवा नुकसान झालं असल्याची नोंदही आपल्याला करता येऊ शकते. जर तुम्ही विशिष्ट वृक्षांची गणना करणार असाल तर वृक्षांची उंची वाढीची स्थिती, 5 फुटावरच्या झाडाच्या बुंध्याची गोलाई याची नोंद करावी लागते. पूर्वी वाघ, बिबट्या यांचे काचेवर ठसे किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे कास्टिंग ठसे घेतले जात. अलीकडच्या काळात कॅमेरा ट्रॅप ही खात्रीशीर पद्धत वापरतात. विविध ठिकाणी प्राण्यांच्या हालचाली नोंदवण्यासाठी फोटो काढणारे किंवा व्हिडिओ चित्रीकरण करणारे कॅमेरे ठेवलेले असतात. त्याचबरोबर सिलिकॉन चिपचा वापर करून प्राणी आणि पक्ष्यांची संख्याही आपल्याला शोधता येते आणि त्याची आकडेवारी जाहीर करता येते. या वन्यजीवांचा अभ्यास आपल्याला करता येतो यासाठी स्थानिक पातळीवर विद्यार्थी आणि युवकांनी आणि तज्ज्ञांनी या सर्वेक्षणामध्ये भाग घेतला पाहिजे. परिसर या सदरात आपण ऐकत होतात निसर्ग जागृती याविषयीची माहिती. लेखन होतं डॉ. सुधीर कुंभार यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.